नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मोदी सरकार त्यांचा शेवटचा व अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेली योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करून 12,000 रुपयापर्यंत मदत निधी दिला जाणार असल्याची शक्यता। तसाच हा निर्णय घेतल्यास याचा लाभ थेट देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला 8,000 रुपये दिले जातात। या निधीत दुपटीने म्हणजेच आणखीन 6,000 रुपयांनी वाढ केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यानंतर थेट 12,000 रुपये रक्कम जमा होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे। त्यासोबतच एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मोठी घोषणा करण्याची मोदी सरकारची योजना आहे। महिला शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे। महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत 10,000 ते 12,000 रुपये जमा करण्याचाही सरकारचा विचार आहे। 2019 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती। तसेच धक्का तंत्र देण्याची मोदी सरकारची योजना आहे असे सूत्रांनी दिलेली माहिती आहे। त्यासोबतच आयुष्यमान योजनेअंतर्गत विमा कवच वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे। हंगामी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होण्याची चिन्हे आहेत। सरकार सध्या उपचारासाठी किंवा रुग्णालयात दाखल झालेल्या कुटुंबासाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयाचे आरोग्य विमा संरक्षण देते। हे विमा कवच किमान 7.5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्यमान भारत ही योजना सुरू करण्यात आली होती। ही भारतातील सर्वात मोठी आरोग्य योजनांपैकी एक योजना आहे। तर मित्रांनो, मोदी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये आता भरघोस वाढ करण्याची शक्यता आगामी जो काही अर्थसंकल्प आहे आणि 2024 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या मोठ्या 2 योजना आहेत त्या म्हणजे पीएम किसान निधी योजना, यामध्ये जे काही शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात यामध्ये वाढ करून हे 12,000 रुपये करण्यात येणार आहे। तर आयुष्यमान भारत योजनेचं जे प्रति कुटुंब 5 लाख विमा कवच आहे हे वाढवून 7.5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, जर हा निर्णय झाला तर नक्कीच शेतकरी आणि जे काही गरजू कुटुंब आहेत त्यांच्या फायद्याचाच निर्णय असणार आहे। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।